अच्छा, नाही ठीक आहे, आम्ही करू, काहीतरी मॅनेज करू. हो, आता उद्या म्हणजे जरा घाई होणार आहे. हो, पण काही पर्याय नाहीये. हो हो, नाही नाही, हरकत नाही. मी त्यांच्याशी बोलतो आणि तुम्हाला कळवतो. चालेल, थँक्यू. या. उद्या उद्या. बाप रे, अवघड आहे सगळंच. अरे कसं शक्य आहे श्री? काहीच नाही होऊ शकत. सिद्धिविनायकात उद्याच होऊ शकतं. श्री कसं मॅनेज होणार रे सगळं आपलं? आपल्याला करावं लागेल, पर्याय नाहीये. नशीब आपलं शॉपिंग तरी झालं. अरे पण तिच्या घरी फोन करावा लागेल सुनीताच्या. तू फोन कर आणि बोल त्यांच्याशी. असं कसं बोलणार श्री? उद्या लग्न करायचंय असं सांगणार? फोन करतो. श्री मला खूप टेन्शन आलंय. त्यांच्याशी बोल जान्हवी, टेन्शन नको घेऊ. कसं शक्य आहे श्री? उद्या काय हो पंत, नाही असं आहे त्या वेळेला सांगितल्यानंतर पंचायत नाही का होत? मग उद्या कसं? नाही पण मग तयारी कशी करायची ना, म्हणून. बरं 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 बरं, करते करते करते. नाही तुम्ही चिडू नका, नाही खरंच तुम्ही चिडू नका. आणि हल्ली ना पंत तुमचा चिडचिडेपणा पण जरा वाढलाय. बरं ठीक आहे, चालेल, उद्या चालेल. हा नाही नाही, मागच्या वेळेस सारखं खरंच नाही होणार. हो मी सांगतेय ना, विश्वास ठेवा माझ्यावर. मी शब्दाला अगदी पक्की आहे. एकदा म्हटलं ना करणार म्हणून. हा ठीक आहे, चला ठेवते आता, म्हणजे तयारी पण करायला हवी ना उद्याची. हा अच्छा. अगं बाई, आता उद्याच पाहुणे यायचे म्हणताय तर घराचा तर हा नुसता पसारा झालेला आहे आणि अवतार झालेला आहे. काय जरा आवरायला पाहिजे होतं, पण जाऊ दे. ते काही घर बघायला येणार नाहीयेत, मुलाला बघूनच मुलगी देणार आहे. घर बघून थोडंच देणार आहेत. आणि घराचं काय आहे ते तर आपल्याला सोडायचंच आहे. आता 2 BHKच्या फ्लॅट मध्ये जायचंय आपण. उद्या? अगं नाहीतर सिद्धिविनायक मंदिराचं नाही होणार का? बाबा उद्या म्हणजे घाई नाही होणार? नाहीतरी अरे घाई करावीच लागणार आहे आपल्याला. पण बाबा अगदीच उद्या म्हणजे. होईल होईल, तू सांग तिला होईल म्हणून. हो पण बाबा आई. अरे बघू, काहीतरी होईल. ठीक आहे ताई, उद्या चालेल. हो. सुनीताला ऐक ना ताई, तू बोलून घेशील का तिच्याशी? आणि हवं तर मला मेसेज कर. अगं नाही, आई कधी पण येऊ शकते, मग तिच्या समोर. हा ओके. हो हो हो, उद्या. बाय. उद्या पण कसं नाही, मम्मी पप्पांना सांगेन मी, त्यांचं काय नाही प्रॉब्लेम. हो चालेल ना, उद्या चालेल. हा हा चालेल. पिंट्या, हे पिंट्या, ऐकतोयस का? हा. तुझा चहा झाला ना की पटकन जरा पाटावर बस. कशाला? अरे जरा तुला तेल सोडून देते मी. तेल? हो,
तेल लावते आणि सुगंधी उठण्याने असं तुला मस्तपैकी न्हाऊ घालते. आई आज दिवाळी आहे. पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा असं आहे ते. हो, तेच ते हो. तुम्ही ना फक्त माझ्या चुकाच काढत राहा. अहो माझं म्हणणं हे आहे, आज पाहुणे येत आहेत म्हणून मी घर किती स्वच्छ केले पाहिलेत का तुम्ही? हा, न्हाणी घराची फरशी पाहिलीत? अगदी आरशासारखी चकचकीत केली मी. तोंडही दिसेल आपल्याला त्याच्यात. पाहुण्यांना वाटायला पाहिजे नवऱ्या घरची मंडळी गरीब असली तरी शिस्तीची आहेत, स्वच्छतेची त्यांना आवड आहे. काय रे, कळतंय का मी काय सांगतेय ते? आई आज तुझं लग्न ठरलं पाहिजे, कळलं ना? आज जर का तू काही नाटकं केलीस, अग बघ तू आहेस आणि मी आहे. आता एवढं सगळं जमवून आणलंय मी. आता याच्यात काही जर वेडवाकडं झालं ना तर पंत जीव घेतील माझा. त्यांच्या हातापाया पडून कसं बसं जमवलंय तेव्हा नीट वाग, कळलं? हा, आणि त्यांनी तुला नापसंत केलं ना तर तुझा जीव घ्यायलाही मागे पुढे पाहणार नाही मी, कळलं? अगं पण त्यांनी नापसंत केलं तर त्यामध्ये याचा काय दोष आहे? अहो त्यांनी पसंत केलेलंच आहे ह्याला. हा, आता ह्यानेच फक्त मागच्या वेळेस सारखी नाटकं आणि तमाशे केले ना तरच नापसंत करतील याला. बाकी त्यांना आपलं सगळं आवडलेलं आहे, कळलं ना? दाखवणं हा फक्त उपचार आहे. अहो त्यांच्या बाजूने लग्न ठरल्यातच जमाय म्हणून तर पंत पण येत आहेत ना. म्हणजे साखरपुडा उरकला की बसल्या जागीच लग्नाची तारीख पण पक्की करून टाकूया. बरं पिंट्या, आपल्याला जरा आज डॉक्टरांकडे जाऊन यायला लागेल. हो चालेल ना बाबा. काय तुमचं काय दवाखान्याचं मध्येच? मध्येच म्हणजे काय? मध्येच माणसं आजारी पडत नाहीत का? तुम्हाला काय झालंय? चांगले धडधाकट दिसतंय. हो, कारण मी कांगावा करत नाही तुझ्यासारखा. काय हो, मी काय कांगावा केला? ते राहू दे आता. पिंट्या तू आंघोळ पांघोळ आटप, आपण जाऊन येऊया दवाखान्यात. अहो अहो आत्ताच जायचं असेल तर अगदी जरा दुपार संध्याकाळकडे जा ना. आत्ताच कशाला अगदी जायला हवंय तुम्हाला? दुपारी संध्याकाळी डॉक्टर नसतो. असं थोडंच असतं. हे असंच आहे. पण एवढं काय नडलंय? अगं माझे पाय दुखतायत सहन होण्यापलीकडे, कळतंय का तुला? हो 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 कळतंय मला, पण एवढे चिडताय कशाला माझ्यावर तुम्ही? कळत असतं तर असं बोलली नसतीस. काय बाई करावं? आता सणवार घरात कोणी पाहुणे रावणे येणार असले की कुणाच्या तरी ना असं पोटात दुखतच. बरं काही बोलायची चोरी ना पस्कन माझ्याच अंगावर येतात. पिंट्या तू आटप बाबा, जायला हवं आपल्या. हो बाबा मी येतोच. बरं पण मग लवकर तरी या. हा, 11:15 वाजता यायचे आणि रिक्षाने जा आणि रिक्षाने या. पाहुणे यायच्या आधी या मात्र, आधी तुम्ही घरी. ऐकताय ना? अहो तुमच्याशीच बोलतेय मी. जानवी, जानवी चल. श्री तू तयारही झालास? केव्हाच तयार झालोय मी. चल 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 पटापट चल. सिद्धिविनायक मंदिराचा ना 1 तास मिळाला आपल्याला, उशीर नको व्हायला. चल पटापट. हो का? 5 मिनिटात तयार होते. 5 मिनिटं 15 मिनिटं करशील तू. मी नाही लावणार श्री 15 मिनिटं. चल पटापट. बरं मला सांग, सामान पोहोचलंय का? पोहोचलंय, सगळं पोहोचलंय. पिंट्याचं सामान मनीषकडे आणि सुनीताचं सुनीताकडे पोहोचलंय. त्या कपड्यांमध्ये दोघं किती छान दिसतील ना. चल तू आटप पटापट. हो थांब, मला सांग खालती काय सांगायचंय आपण? कशाला काय सांगायचं आता? असं काय करतोय श्री?
काल सामान घेऊन येताना पाहिलंय की नाही सगळ्यांनी मला? आता जेवताना कोणी काही विचारलं नाही, पण आपल्याला सांगायला लागेल ना. झाल्यानंतर सांगू आपण सगळं. चल आता. पण मग आता एवढा लवकर का निघतोय आपण? कामाला चाललोय असं सांगू. चल. असं तू सांगू शकतो श्री, मी कसं सांगणार? आपण नंतर सांगू ना. चल तू. एक काम करूया, पटकन आईजींना सांगूया. काही आणि गरज नाही. नाही नाही, काही गरज नाहीये. नंतर सांगू आपण सगळं. चल आता. श्री मग नंतर तू ठरवा काय सांगायचं मी ते. ठरवेन. तू आटप पटापट ताचा. हो 10 मिनिटं दे मला, मी तयार होते. आत्ताच्या आत्ता 5 चे 10 केलीस. 1 मिनिट थांब. मला सांग, या 2 साड्यांपैकी कुठली साडी नेसू? दोन्ही सेम वाटतात मला. असं काय करतोय श्री? ही बघ ना, ही ट्रेडिशनल आहे, ही तशी जरा डिझायनर आहे ना. तुला जी आवडली ती नेस. तू सांग ना. अरे ही नेस. चल चल. मला वाटलं होतं तू ही म्हणशील. बरं मग ही नेस. नाही नको, आता तू एवढं म्हणतोयस तर मग मी हीच नेसते. नेस. कोण? हा मनीष. हो रेडी होता मी. हो 7-9 वाजता गेट पाशी. हो. या मंदिराच्या गेट पाशी भेटेल. बाय. आटप पटापट हो, हो, खाली आहे. हो. चल ये. पटापट. हो. निघायचं. हो. कपडे हेच. बाबा माझे कपडे ताईनं मनीषकडे ठेवले. वा, एक बरं आहे. बाबा तुम्ही अरे नाही, माझे हेच ठीक आहे. उगाच कानाला संशय येईल. डॉक्टरकडे जाताना चांगले कपडे कशाला? बाबा पाया पडतो. आयुष्यमान भव. बाबा आज तुमच्यामुळे ताईमुळे आणि भाऊजींमुळे हे सगळं घडतंय. नाही रे. जानू आणि जावई बापूस करतायत सगळं. मी आपला नुसता आहे तुमच्या सोबत. नाही बाबा, पण तुम्ही आहात ना, हेच खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. ठीक आहे. सगळ्या मिठाया वगैरे ना मी बाहेरूनच आणल्यात. माझ्याच्याने काही करणं होणार नाही आता. म्हणजे बघा ना, म्हणजे चिवडा आणलाय, वेफर्स आणले, पेड्यांचा एक पुडा आणलेला आणि गुलाबजामुन आणले. जामन नाही गाई, गुलाबजाम. झालं? यांच्या चुका काढून झाल्या. आता तू काढ. माझ्या बोलण्यातल्या वागण्यातल्या सगळ्या चुका काढत राहा तुम्ही. तुम्हा दोघांना ना माझ्या चुका काढण्याशिवाय दुसरा काही उद्योगच नाही, नाही का? आणि हे काय? कुठे निघालात तुम्ही? अगं हा 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 बाई, ते तुम्ही डॉक्टरकडे चालतायत ना? आणि काय हो, हे असले कपडे घालून तुम्ही जाणार आहात? ओ, पाहुणे येणार आहेत ना? अगं मला कोण बघणार आहे? ओ, पाहुणे बघणार नाहीत का? आणि हल्ली ना स्वभावापेक्षा कपड्यांकडेच जास्त लक्ष असतं. त्याच्यावरच परीक्षा केली जाते माणसाची. कला, अगं डॉक्टरांकडे जायला चांगले कपडे कशाला? अहो असं काय करता? समजा तुम्हाला उशीर झाला, तुम्हाला डॉक्टर कडे यायला उशीर झाला आणि तुम्ही ह्या कपड्यात बाहेर गेलेलात, घरात पाहुणे बसलेले असतील, कसं दिसेल ते? बरं दिसेल का पाहुण्यांसमोर? मुळात आत्ता डॉक्टरकडे जायची गरजच काय ना हेच कळत नाहीये मला. पण माझं काही चालत नाही ना तुमच्या पुढे, म्हणून गप्प बसले मी. थांबा जरा, थांबा, कपडे देते तुम्हाला. या आपल्या अवतारात बाहेर गेलात ना तर साळीतले लोक शेण घालतील माझ्या तोंडात. आणि कृपा करून लवकर परत या. माझा जीव टांगणीला नका लावू तुम्ही. इथे पाहुणे आले ना की मला एकटीला खरंच सुधारणार नाही हो काही. त्यात पंत आधीच चिडलेले आहेत, कारण मागच्या वेळेस तो तसा प्रकार झाला ना म्हणून. तुमच्या समोर ना मी ते खरंच हात जोडते, दया करा माझ्यावर, पण लवकर परत या. पंत अगदी वक्तशीर आहेत, त्यांच्या समोर तमाशा नको व्हायला. हे वरचं तुझं आहे रे, हा, आणि खालचे तुमचे आहेत. बघा जरा, घाला. देवा, सगळं नीट पार पडू दे.
आणि आईने सुनीताला मनापासून सून म्हणून स्वीकारू दे. आता घरात असंच आनंदी वातावरण ठेवायचं. काय बाई आनंदी असली की बाळाचं सगळं नीट होतं. आपण तिला आनंदी ठेवतोच, पण तिच्या आईचं बेबी तो विषय नको आता. विषय न काढल्यामुळे ती व्यक्ती आयुष्यातनं जाणार आहे का? बेबी आता जाऊ दे ना. आता सगळं चांगलं चाललंय ना. हो, सगळं चांगलं चाललंय ना. हे बघ आलेच दोघं. गोड दिसताय दोघं. थँक्यू सरू मावशी. कुठे बाहेर चाललायत का? हो, खर तर एवढं छान तयार होऊन. अगं जरा काम आहे. आज कसलं काम आहे? बेबी जाऊ दे त्यांना. त्याला जाऊ दे, पण जान्हवीला बरोबर जायची काय गरज आहे? कारण काम माझंच आहे. जा जाऊन या दोघं. पण कसलं काम ते नाही सांगितलं. परत आलो की सांगतो ना. श्री, उगाच नसत्या भानगडीत अडकू नका. नाही आहे काही. नाही, जान्हवी प्रेग्नेंट आहे. उगाच तिच्यावर कसलंही बालंट नको. अगं तसं काही होणार नाही. पण जेवणाच्या वेळेपर्यंत याल ना परत? आम्ही वाट बघत बसतो. तुमच्याशिवाय घास उतरणार नाही रे. आम्ही येऊ. जेवणाच्या वेळेपर्यंत परत येऊ. मला एक कळत नाहीये. बेबी निघू दे त्यांना. अगं पण आई. श्री जा तुम्ही, जाऊन या लवकर. हो. आणि हो, फोन करा जर काही पुढे मागे होणार असेल तर. हो हो हो. जान्हवी येतो येतो. श्री, हो जेवायला वाट बघतोय ना मी. हो येतो येतो. लवकर या. होय. काय चाललंय तुमचं? आज बहुतेक पिंट्याचं लग्न आहे. हा ताई, अहो तुम्ही दिलेली साडी एक नंबर वाटते मला. हो हो. अहो म्हणजे काय, आईला बी लई झाक दिसते बरं का साडी. दोघींनी तीच नेसली. आणि पप्पांना बी झाक दिसतायत कपडे. एक नंबर वाटतायत पप्पा. हा हा निघतो तो. काय सिद्धिविनायक मंदिरात? काय सांगताय काय? मी जातो. खरंच लय भक्ती आहे माझी त्या देवावर. सिद्धिविनायक म्हणजे समद काही आहे माझं. त्याच्याशिवाय पान बी हालत नाही होत आहे. आणि त्याच्या दारात माझं लगीन. लय जागो एक नंबर. खरंच ऐकलं त्यानं माझं घरानं. खरंच आई पप्पांनंतर त्योच आहे समजा. हे लय भारी झालं बरं का ताई. अहो नाही नाही नाही, रडत बिडत नाहीये मी. बसते मी. हो 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 ताई, थँक्यू. खरंच माझ्या आयुष्यात एवढा मोठा दिस कधीच आला नव्हता. हो हो ठेवते. हा
पोचते पोचते बर तेव्हा आता ऐकलं का सिद्धिविनायकाच्या मंदिरात ऐकलं समजा ऐकलं सुनते की लई झाक झालं मग. चला चला आता. अरे काका ती उतरते खाली. झालीये तयार झालीये. बघ आलीस. आलीस कसला गोड दिसतोय हा. बरं चला आता इथून निघूयात आधी. हा ए मी बाईकवर नाही येणार आहे, माझा मेकअप खराब होईल. फोटो चांगले आले पाहिजेत ना. गीता मी काकांबरोबर रिक्षाने येते. पिंट्या तू मनीष बरोबर बाईकने येशील. नाही तो नवरदेव आहे गीता. अरे त्याला काय झालं. नवरदेव घोड्यावर येतात, हा बाईकने येईल. ओके 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 मला काही प्रॉब्लेम नाही, मी येतो तुझ्या बरोबर बाईकने. थँक्यू. चालेल. बरं चला निघूयात आता. हो निघूयाच. कला बाहेर आली आणि तिला जर आपण दिसलो ना तर विचका होईल सगळ्याचा. चला चला चला. बरं मनीष कॅमेरा घेतलास. नाही मग फोटो कसा काढणार आहे. कॅमेरा श्री आणणार आहे. मग तू मला कधी सांगणार. उद्या. चुकलं माझी आई चुकलं. ए मी आई नाहीये तुझी बायको आहे. बरं जा बस ना प्लीज. रिक्षात बस गीता जाते प्लीज. चल लवकर चल. टेन्शन येत आहे. काका आम्ही होतो पुढे. सावकाश हो